विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एस-एस-सी जी-डीची जाहिरात आता आलेली आहे. आपण आता फॉर्म देखील भरतोय. फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आहे. पण एस-एस-सी जी-डीची आता ही सगळी प्रक्रिया 2025 साठी असणार आहे. याच्या अगोदर जी जाहिरात आलेली होती, ज्याची आता भरती प्रक्रिया सुरू आहे, अर्थात एस-एस-सी जी-डी 2024 ज्याची लेखी परीक्षा झालेली आहे. आता ग्राउंड फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. याच संदर्भातली माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे एक नवीन नोटीस जे आहे हे पब्लिश झालेलं आहे. इम्पॉर्टंट नोटीस आहे हे. काय आहे हे नोटीस बघा. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे द पीएसटी पीईटी इव्हेंट्स, त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट डिटेल मेडिकल एक्झाम आणि रिव्ह्यू मेडिकल एक्झाम याचं जे शेड्यूल आहे ते आता जाहीर करण्यात आलेलं आहे. ही जी मागची परीक्षा होती त्याच्यासाठीच हे आहे, लक्षात घ्या. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स इज शेड्यूल फ्रॉम 23/9/2024, म्हणजेच आता 2024 आपलं जे ग्राउंड आहे ते 23 तारखेपासून चालू होते. 23 सप्टेंबर पासून, हे लक्षात घ्या. आता 23 सप्टेंबरला आपलं ग्राउंड होणार आहे, म्हणजे शारीरिक पात्रता चाचणी, म्हणजे आपली उंची, छाती, तो जो काही क्रायटेरिया आहे हा त्याच दिवशी मोजला जाईल. त्याच दिवशी आपलं ग्राउंड सुद्धा होणार आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, आता ही सगळी प्रक्रिया एकत्रितपणे होणार आहे. जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये पास होतील अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. याच्या पाठीमागे कसं व्हायचं की ग्राउंड झाल्यानंतर पुन्हा एक मेरिट लागायचं, मग पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं, पुन्हा मेरिट लागून पुन्हा मेडिकल व्हायचं. आता तसं होत नाही, लक्षात घ्या. आता त्यांनी ही सगळी भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी काय केलंय, आता ही सगळी प्रक्रिया एकत्र घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 23 तारखेपासून तुमचं ग्राउंड चालू होतंय. आणि महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे रेडी ठेवायचे आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही वेगळे मेरिट लागणार नाही आहे. ज्यांचं ग्राउंड होईल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात महत्त्वाचे हे सगळे तुम्हाला माहिती आहे. पण जरी तुम्हाला काही शंका असतील तरी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी घेतो, काळजी करू नका. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. द ई ॲडमिट कार्ड्स फॉर पीएसटी पीईटी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेजेस कॅन बी डाउनलोडेड बाय शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फ्रॉम द लिंक. आता ही लिंक या ठिकाणी आहे. ही लिंक, या लिंकवरती जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत, ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो, काळजी करू नका. त्या लिंकवरती जा आणि तुमचं जे ई ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करा. इथे काय म्हटलंय लक्षात घ्या. Candidates will not be permitted for PST, PET and DV, DME, RME without their admit card. म्हणजे जर तुमच्याकडे हे ॲडमिट कार्ड नसेल तर तुम्हाला या परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ॲडमिट कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे ॲडमिट कार्डसाठी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवरती जा, ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता जी नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे एस-एस-सी जी-डीची, ती आहे 39,481 पदांसाठी आणि या जागांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आता या नवीनसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे 5 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत, आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी आता ह्या एस-एस-सी जी-डी मधून काही मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन जाईल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्यानं ही परीक्षा देता येणार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगत होतो, ही जी काही एस-एस-सी जी-डीचं हे जे काही नोटिफिकेशन आलंय, आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर पासून आपलं ग्राउंड चालू होतंय. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळं ग्राउंड वगैरे झाल्यानंतर आपलं निकाल कधी लागेल, तर या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यामध्ये लागणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात ग्राउंड चालू होईल आता 23 तारखेपासून, आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपला फायनल निकाल सुद्धा याचा लागणार आहे. याच्यामधून जे विद्यार्थी पुन्हा एकदा थोड्याफार मार्कांनी राहतील अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही नवीन संधी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या नवीन जाहिरातीचा फॉर्म सुद्धा आता भरायचा आहे, लक्षात घ्या. फॉर्म भरण्याची मुदत तुम्हाला 14 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीत आपली परीक्षा होईल, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या एस-एस-सी जी-डीच्या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जी 10 सप्टेंबर पासून चालू झालेली आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांना 25% डिस्काउंट आहे. त्यासाठी ही जी बॅच आहे ही पोलीस भरती आणि एस-एस-सी जी-डी दोघांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स, सराव टेस्ट उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा
ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इग्नाइट अकॅडमीची ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88-88-99-6116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे SSCच्या भरतीच्या अनुषंगानं सर्व नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.